पण हा जो एक ॲटिट्यूड आहे किंवा हा जो एक अप्रोच आहे की आजचा दिवस मला दिसतोय तो ह्यामुळे, हा मला वाटतं सकारात्मकता तुमच्यात पण आहे ना? माझ्यात तर आहेच. तिच्यामध्ये ते असल्यामुळे म्हणजे आमचे ट्युनिंग चांगलं होतं त्याच्यामुळे. आणि त्यामुळे आणि कुठलंही, आता आमची लहानच फॅमिली आहे, मुलगी बाहेर होती, आम्ही दोघंच होतो. ती पण खूप हेल्थ कॉन्शियस आहे. त्यामुळे घरात असं कोणी इनडिसिप्लिन नाही आहे. त्याचाही फायदा झाला असेल की कोणी जिलबी आणून खातंय किंवा खूप एक्सेस कोणीतरी करतंय, कोणी दारू पितंय किंवा काही कुठल्याही प्रकारचं व्यसन आहे. असं नसल्यामुळे ते सोपं पण जातं ना फॉलो करायला सगळ्यांनाच. ते एक फायदा झाला बहुतेक. तसंच आहे सगळं घरात त्यामुळे. पण तुमचा देवावर विश्वास आहे? माझा आहे, त्याचं नाही आहे. मग तुम्ही काय केलं देवाचं त्यावेळेला? कारण साधारण असं म्हणजे जरी मी डॉक्टर असले तरी मी सांगते की काहीही झालं की हल्ली लोक हताश होतात पहिले, आणि मग लगेच देवपूजा आहे, ते मंदिरात जाणं, नवस बोलणं सगळं सुरू करतात. तर तुम्ही काय केलं? म्हणजे नाही, मुळात सांगू का, माझा देवावर पूर्ण विश्वास आहे, पण माझा कर्मकांडावर अजिबात विश्वास नाही. त्यामुळे मी कुठलंच असं व्रत, वैकल्य, पूजा अर्चा असं काहीच करत नाही. पण रोज लहानपणापासून देवाला नमस्कार करायची सवय आहे, सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा. तसंच मी फक्त कंटिन्यू केलं आणि सांगत राहिले मनामध्ये की बाबा रे, मला बळ दे या सगळ्यातनं पुढे जायला. आणि मला वाटतं तेवढं इनफ होतं माझ्यासाठी. कारण माझ्याकरता देव अशी काही संकल्पना नाही. मला असं वाटतं की देव सगळीकडेच असतो. त्यामुळे माझ्या त्या दृष्टीने देवाची सेवा करणं म्हणजे प्रत्येक दुसऱ्या माणसाशी उत्तम चांगलं वागणं, ही सगळ्यात मोठी परमेश्वराची पूजा अर्चा आहे. त्याच्या व्यतिरिक्त काहीच करायची गरज नसते. पण कुठेतरी श्रद्धा असणं याचा फायदा होतो, कारण तुम्हाला थोडंसं मानसिक बळ मिळतं त्याच्यामुळे, असं मला वाटतं. म्हणजे मी देवळात पण जात नाही? कधीतरी जाते मी, नाही असं नाही. पण असं काही नियम नाही माझा की आज गुरुवारी जायला पाहिजे, शुक्रवारी जायला पाहिजे. कधी मला असं मनात वाटलं की नाही आज जावं, जरा बरं वाटतं का, तर मला तिथे बसून छान शांत वाटतं म्हणून जायचं, तर मी जाते, निश्चित जाते. पण असं काहीच ठरलेलं नसतं किंवा मी कुठलाही उपास करत नाही, कुठलाच नाही, किंवा असं काही विशेष म्हणून काही करत नाही. पण रोज नमस्कार मात्र न विसरता करते, हेही तितकंच खरं आहे. पण हे एवढं मोठं, आता आपण संकटच म्हणूया फार तर. हो, संकटच होतं ते. मग तेव्हा तुमची तेव्हाची विचारांची पद्धत काय होती? कारण तुम्ही म्हणता तुमचा देवावर विश्वास नाही. मग हे असं का झालं, हा प्रश्न नाही का आला तुमच्या मनात? असं का होतं आणि आपण काही मीच का? कशामुळे नाही असं काही मला वाटलं नाही. कारण मला माहिती की म्हणजे मी डेव्हलपमेंटल बायोलॉजी, एम्ब्रिओलॉजी म्हणजे झायगोटपासून आपण कसे जन्माला येतो, कशी डेव्हलपमेंट होती, हे सगळं माहीत असल्यामुळे त्याच्यात किती गोष्टी चुकीच्या घडू शकतात हे माहिती आहे. त्यामुळे डिसीज हा कुठल्याही प्रकारचा असं टॅबू आहे किंवा आपण डॉक्टरांकडे जे गेलेलं सांगायला नको किंवा आपण ट्रान्सप्लांट केलं त्याबाबतीत आपण काही लपवावं, असं कधीच वाटलं नाही. म्हणजे सायकॅट्रिस्ट असो, जिथे आम्ही गेलो नाही, पण जायची वेळ आली तर जाऊ, त्यात काही आम्हाला काही वाटत नाही. तसं देवावर विश्वास नाही म्हणजे मी इव्होल्युशनरी बायोलॉजिस्ट आहे, त्यामुळे मला म्हणजे इव्होल्युशन आणि याच्यावर जास्त विश्वास आहे माझा. पण कोणी काही केलं म्हणजे ह्याच्याबरोबर मी देवळात सुद्धा जातो, येतो, म्हणजे असं काही प्रश्न नाही. पण मला जितकी देवळं आवडतात तितकीच इतर धर्माच्या प्रार्थनास्थळं पण तेवढीच आवडतात. म्हणजे असं, पण माझं काही देवांवर विश्वास असणाऱ्यांवर राग आहे किंवा असं काही नाही. पण असं मला वाटत नाही की असं एकच कोणीतरी एक व्यक्ती आहे, तिने आपल्याला घडवलं, असं याच्यावर माझा विश्वास नाही. कारण कोणीतरी हायर फोर्स आहे ह्याच्यावर पण नाही विश्वास. माझा नेचरवर विश्वास आहे. नेचर हाच हायर फोर्स आहे. मग त्याच्यात वायू आला, सगळं सन, सगळं हे प्लॅनेट्स आले सगळे, हां, त्याच्यावर आहे विश्वास. पण असं कोणी स्पेसिफिकली काही करतं आणि मी आज काही वाईट केलं तर कोणतरी मला शिक्षा दिलं असं नाही वाटत मला. वाईटच करायचा प्रश्नच येत नाही ना, आपण कशाला करायचं. नाही म्हणजे असं म्हणतात ना की मला असं काही झालं ह्याचा अर्थ माझं काहीतरी कार्मिक मागचं असणार, त्यामुळे मला झालंय, असं काही तुमचं मत नाही दोघांचं? नाही, अजिबात नाही. आणि आम्ही असं म्हणजे पुनर्जन्म असेल तर हिने काही कधी पूर्वी वाईट केलं असं मला वाटत नाही तिच्या स्वभावावरून. त्यामुळे याच्यावर माझा विश्वास नाही की हे काहीतरी आपण भोगतोय पूर्वीचं वगैरे, अजिबातच नाही. हे कोणाच्याही बाबतीत घडू शकतं. तुम्ही कितीही चांगले लोक बघा, त्यांना येतातच प्रसंग वाईट. मग त्याला आपल्याला उत्तर सापडत नाही म्हणून आपण म्हणतो की यांनी पूर्वजन्मात काहीतरी वाईट केलं असेल.
पण हे एस्केपिझम आहे असं मला वाटतं. आहे त्याला तोंड द्यायचं आणि शेवटी आपल्याला 60, 70, 80 जे काही वय असेल तेव्हा त्याच्यानंतर आपण मरणार आहोत आणि काही राहणार नाही असंच, म्हणजे बायोलॉजिकली जे मला सत्य आहे सायंटिफिकली तेच मला वाटतं. मी तुमचा पुनर्जन्मावर विश्वास नाही. नाही, अजिबातच नाही. हे आहे हेच आहे हो life. हो. आणि आहे त्या जन्मातच काय जे नीट वागून घ्या. पुनर्जन्म वगैरे काही नाही. आणि बरेच लोक वाईट वागताना त्यांचं भले झालेलंही आपण बघतो. त्यामुळे असं काही आहे असं मला वाटत नाही. किती लोक आजूबाजूला असतात ते किती वाईट वागतात पण मजा करतात. त्यामुळे काही भोगावं बिगावं लागतं की नाही, आपण ते स्वतःला एक्सप्लेनेशन मिळत नाही म्हणून काहीतरी असं मला वाटतं. म्हणजे पण म्हणजे असं कोणी आजूबाजूच्या लोकांनी तुम्हाला सांगितलं नाही हे करा ते करा, नवस बोला, गंडा दोरा, हे सगळं असं? आमच्या गेल्या 20-30 वर्षाच्या अनुभवावरून तसं कोणी नाही सांगत आम्हाला. हा, बहुतेक त्यांना माहिती असेल की यांना काही पटणार नाही, यांच्या वाट्यालाच नको जायला. तुम्ही दोघं सायंटिस्ट आहात ना. आणि तसे आम्ही वागण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे की तिकडे सायंटिस्ट आणि इकडे नॉन सायंटिस्टिक वागायचं असं शक्यतो आम्ही करत नाही. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.